स्टेडियमवर चौकार षटकारांची आतषबाजी सुरू असते, मात्र इकडे मोबाईलच्या एका क्लिकवर कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होत असतं. IPLची पर्वणी आता सट्ट्याची करणी ठरतीये. तासाला शेकडो कोटींची उलाढाल आणि निशाणावर आहे आजचा तरुण. नेमकं काय घडतंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. IPL म्हणजे केवळ चौकार षटकारांचा पाऊस नाही, तर पडद्याआड चालणारा हा हजारो कोटींचा काळा खेळ आहे. ठाणे असो वा मुंबई आणि आता तर थेट ग्रामीण भागातील पोरं या ऑनलाईन सट्टेबाजीच्या दलदलीत रुतत चालली आहे. कधी काळी बुकिंगच्या फोनची वाट पाहावी लागायची, मात्र आता तंत्रज्ञान बदललंय. मोबाईलवरच्या एका साध्या लिंक वरून इन प्ले बेटिंगचा थरार सुरू होतो. प्रत्येक बॉलवर सट्टा, प्रत्येक विकेटवर बोली, मॅच विनर पासून ते थेट पुढच्या बॉलरवर किती धावा निघणार इथपर्यंत हा जुगार खेळला जातोय. धक्कादायक म्हणजे एका मॅचवर 100 ते 600 कोटींचा डाव लावला जातोय. ग्रामीण भागात शेतकाम करणारा किंवा शिक्षण घेणारा तरुण आज अभ्यासाऐवजी रेट आणि भाव बघण्यात मग्न आहे. बुकिंगनी हॉटेल्सच्या रूम्स मधून 2,500हून अधिक टोल फ्री लाईनचं जाळं विणलंय. एका रिपोर्टनुसार IPL काळात भारतात तब्बल 8.3 लाख कोटी रुपयांची अवैध उलाढाल होते. ही रक्कम इतकी मोठी आहे की बँकांच्या ऑनलाईन पेमेंट सिस्टीमवरही याचा ताण येतो. ठाणे, उल्हासनगर आणि मुंबई ही तर सट्ट्यांची केंद्र आहेत. मात्र आता गावागावात पोहोचलेली ही हायटेक यंत्रणा भविष्यातल्या पिढीला उद्ध्वस्त करायला निघालीये. आंतरराष्ट्रीय वेबसाईट कंपन्यांनी आपलं सिंडिकेट गल्ली बोळापर्यंत पसरवलंय. यात पैसाच नाही तर तरुणांचं भविष्यही जळून खाक होतंय. खेळ भावनेचा असावा, पैशांच्या हव्यासाचा नाही. ऑनलाईन सट्टेबाजी ही केवळ चटक नसून सामाजिक अधोगतीची नांदी आहे. जोपर्यंत तरुण स्वतःहून या मोहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत कायद्याचा बडगाही अपुरा पडेल. लक्षात ठेवा, मैदानावरचा खेळाडू कोटी कमवून जाईल, मात्र मोबाईलवर सट्टा लावणारा रसा तळायला जाईल. खेळ खेळासारखा पहा, आयुष्याचा जुगार करू नका. सट्ट्याचा नाद घराचा सत्यानाश. वेळीच सावध व्हा, क्रिकेटचा आनंद घ्या, आयुष्याची बाजी लावू नका. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.